नमस्कार, मी संजय संगले बोलतोय. शिवशंभो यात्रेमध्ये आपलं स्वागत. आम्ही दिनांक 4/1/26 ते 12/1/26 असे या ठिकाणी काशी यात्रेला गेलो होतो. त्यामध्ये काशी यात्रा दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, पिंडदान, गंगा पूजा, गंगा आरती, तसेच या ठिकाणी कालभैरव दर्शन. परत अयोध्याला गेलो. अयोध्यामध्ये शिरोई स्नान, नदी स्नान, त्या ठिकाणी राम जन्मभूमी दर्शन, हनुमानगड्डी दर्शन, अशा प्रकारे करून आम्ही या ठिकाणी प्रयागराजला या ठिकाणी स्नान. माघ मेळा चालू होता, जानेवारीचा 26चा माघ मेळा. यामध्ये गंगा, यमुना, सरस्वती, गुप्त सरस्वती या ठिकाणी स्नान झालं. त्या ठिकाणी हनुमान मंदिर दर्शन झालं. परत आपण रेल्वेला बसलो आणि अशा प्रकारे आमचं एक 8 दिवसाचा 9 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी दर्शन झालं. तसंच या ठिकाणी दर्शन करून आम्ही परत आलो. तर त्या कार्यक्रमाचे अगर यात्रेचे फोटो, व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला यूट्यूबला बघायला मिळेल, फेसबुकला बघायला मिळेल. तसेच आपण हे व्हिडिओ बनवतो, यूट्यूबला आमचे फोटो मिळतील बघायला सर्वांना. माझा पत्ता आहे संजय संगलगे. फोन नंबर आहे 9370117784. अशा प्रकारे आपल्याला कुणाला काशी दर्शन, अगर रामेश्वर दर्शन करायचं असेल तर संपर्क साधावा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करावं जरूर. नमस्कार. क्रमांक 6 वर येत आहे. ही लोकल भांडूप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकांवर थांबेल. 8:39 की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. ये लोकल भांडूप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला स्टेशन पर रुकेगी. Local is arriving shortly on platform number 6 is 8 hours 39 minutes 12 car fast local or जाने वाली ओके. तेज लोकल है. ये हे सगळे कामावर जाणार आहेत लोक खलास. स्टेशन पर रुकेगी. आगे सभी स्थानकों पर रुकेगी. हा बघा ते लोक 15 minutes 12 car fast local. दुसरी सूचना, सामानावरती लक्ष ठेवायचं. पलक झपकी, श्रीराम जय राम जय जय राम. शोधत बदल सापडणार नाही. तिसरी सूचना, कोणत्याही मंदिरात गेला तर सावधगिरी स्वतःची ठेवायची. खिसा, पाकिट, पर्स सांभाळून ठेवायचं. जसं आपण जातो तसे दुसरे पण येतात की बाबा भरलेलं यावं. जसं आपण जातो तर दुसरं पण येतो हात जोडून देवाला की बाबा भरलेलं यावं. त्याकरता सावधगिरी स्वतःची ठेवायची. ही माझ्याकडनं सूचना. कशाकरता? कानात सूचना राहतं तर व्यवस्थित चालते गाडी. सूचना नाही आहे आता इथला पत्ता जपून ठेवा. बायकांनी खास कर, पुरुष तर पूर्ण पूर्ण येऊन जातील शोधत. बायकांनी खास कर कशाला? बायका हरवतात. ते काय म्हणतात, मी महाराष्ट्रात आले तो आत्मा घुमते
विश्व भुगव्यः अनेन ब्राह्मण सुवासिनी भोजनाख्येन. आता किती ब्राह्मण आहे तुमचे? 1 आहे, 2 आहेत, 5 आहेत, म्हणत घ्यायचं. अनेन ब्राह्मण सुवासिनी भोजनाख्येन कर्मणा तेन श्री भगवान समस्त पितृस्वरूपी श्रीमत जनार्दन वासुदेव पिंडार सोडून गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही धारा काशीमध्ये आलेल्या आहेत. आता काशीला 4 नावाचा उल्लेख केला गेलाय. काशीला आनंदवन, काशी, वाराणसी, बनारस म्हणतात. आणि ही गंगा दक्षिणेकडे उत्तरेकडे वाहते. उत्तर वाहिनी गंगा आहे. उत्तर वाहिनी गंगा आहे. ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये गंगेमध्ये पूर येतो, या वरच्या संपूर्ण पायऱ्या पाण्यामध्ये जलमग्न होऊन जातात. ही माती जी बघता वरनं मशिनीने सफाई होते, तीच माती खाली येते. आणि हे सर्व राजे रजवाड्यांनी बांधलेले स्थान आहे. कारण 9 खंड पृथ्वी, 10 खंड काशी. राजे रजवाडे कोणी राहत नाही. राजे रजवाड्यांनी जुन्या वेळेला ज्या लोकांना राहण्याकरता जागा दिली, त्यांचा परिवार, त्यांचे नातेवाईक या स्थानांवरती राहत येत आहे. काशीमध्ये काय यायचं? काशीमध्ये 2 काम. सर्वात मोठं काम आपलं पितृकार्य पिंडदान विधी, हे विधी झालं. आता काशीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आहे. मध्ये कमी कमी 340 फीट खोल पाणी आहे. मध्ये हे बाजूला या स्थानात नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, वाराणसीमधील काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर हे दिसतंय. पुढं 1 नंबर गेट आहे. हे सर्व नवीन बांधकाम केलेलं आहे. गेले हे संपूर्ण नवीन बांधकाम कॉरिडॉर केलेलं आहे. ही वाट ही जातात येतात ते लोक, हे गंगा नदीला जाते वाट. गंगा नदीच्या कडेला त्या पुढील बाजूला गेट आहे. तिथून पुढे नदी आहे, त्याला घाट आहेत, पायऱ्या आहेत. कमीत कमी 25 ते 30 पायऱ्या आहेत. अशा प्रकारे हे काशी विश्वनाथ मंदिरचा बाहेरील परिसर आहे. आतमध्ये मोबाईल फोटो चालत नाही म्हणून आम्ही बाहेरनं शूटिंग केलेलं आहे. हे पहा, ही दर्शनाची रांग आहे. दर्शन आज गर्दी कमी आहे, तरी बी गर्दी कमी आहे म्हटलं तरी बी 1.5 तास लागतो दर्शनाला. 1 सेकंदाच्या दर्शनाला 1.5 तास राहावं लागतं. अशा प्रकारे हे काशी विश्वनाथ मंदिर आहे वाराणसीमधील. या सिटीला 3 नावं आहेत: वाराणसी, बनारस आणि काशी.
हे पहा, नमस्कार. नमस्कार, मी संजय. हे पहा, गंगा नदी, हे मणिकर्णिका घाट. या ठिकाणी मयत झाल्यानंतर या ठिकाणी प्रेत या ठिकाणी धन दिलं जातंय. 24 तास अहोरात्र या ठिकाणी राहते. हे पहा दिसते, ते पिवळा कलरचे या ठिकाणी गाडी दिसते. हे बघा, जाळ लागलेला दिसतोय. हे 24 तास या ठिकाणी धन दिलं जात आहे. याला मणिकर्णिका घाट म्हणतात. या ठिकाणी इथं मंदिराचं गेट आहे, मेन गेट. हे पुढं दिसतंय वर चढण्यासाठी. गंगा नदीच्या कडेलाच आहे. नवीन बांधण्यात आलेलं आहे हे. अशा प्रकारे या ठिकाणी हे घाट दाखवण्यासाठी नावेचे वापर केला जातात, बोटीचा वापर केला जातात. सर्व घाट बघण्यासाठी साधारण 200 ते 150 रुपयाचा दर आहे. हे पहा, हे सर्व भरपूर या ठिकाणी नदीमध्ये बोट फिरतात. पहा, अशा प्रकारे हे गंगा नदीचं स्वरूप आहे आणि काशीमधील एक दृश्य आहे. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, वाराणसी म्हणजे काशी. आता या ठिकाणी 7 वाजता गंगा आरती होत्या. या ठिकाणी गाय घाट आहे. या घाटाचं नाव आहे गाय घाट. आता बरोबर 7 वाजता गंगा आरतीला चालू होईल आणि बरोबर 8 वाजता गंगा आरती संपेल. अशा प्रकारे या ठिकाणी आरतीची व्यवस्था इथे केलेली आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी पुढे नाव आहेत. नावेमध्ये बसायला 50 रुपये घेतात आणि या ठिकाणी नावेमध्ये बसून देखील आरती ऐकता येते. आरतीचं मनोस्तुत घ्यायला येते. अशा प्रकारे हे काशीमधील गंगा आरती. हे बघा, अनेक बघा आमचे यात्री आल्यात. या 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 याल्यात चला. शिवाय नमः. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. ओम शिवाय नमः. शिवाय नमः. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. ओम शिवाय नमः. शिवाय आ गया, ओम नमः शिवाय. आ गया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जेव्हा तिकडे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. उद्या सकाळी इथंच आंघोळ करा गरम पाण्याला. या ठिकाणी गाठा भरपूर आहे आणि त्यानंतर आपण इथं ऑटो येतील. ऑटो आल्यानंतर या ठिकाणी त्यानंतर नाश्ता करा. लवकर तुम्हाला 7ला नाश्ता बनवून दिलं जातील. 8 वाजता इथनं निघायचं आहे नाश्ता करून. या ठिकाणी सगळे पॉईंट हनुमानगड्डी शरयू नदीमध्ये जाऊन हातपाय धुवून घ्या. डोक्यावर पाणी शिपडून घ्या सर्वांनी. त्यानंतर साईट सीन करत आणि राम मंदिरला जातोय. हनुमानगड्डी, राम मंदिर, पुजारीचं घर, मठ, अशा प्रकारे या ठिकाणी इथलं दर्शन असतंय. हे सगळं व्हायला आपल्याला 4 वाजेल उद्या. 4 नाही, साधारण 4 तास लागेल. 4 तास. आलं का लक्षात सगळ्यांच्या?
लय उशीर करून ना आजच्या वाणी नाही तर चारण्याचं काय तर माल घ्यायला जाता आणि तिथे 2 तास घालवता. ह्या दुकानात घेऊ त्या दुकानात. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, अयोध्या राम जन्मभूमी या ठिकाणी इथून आतमध्ये जायला प्रवेश आहे. या बाहेरच्या बाजूला इथून एंट्री होते. असे लोक येत आहेत बघा, सर्व यात्री लोक येत आहेत दर्शनासाठी. असं करून या ठिकाणी पुढे साधारण अर्धा किलोमीटर मंदिर आहे. ही बहिरला परिसर आहे, एकदम बहिरला. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर गर्दी झालेला आहे. आता थंडीचा दिवस असून देखील गर्दी झालेला आहे. जास्त थंडी आहे ते. अयोध्या, वाराणसी, प्रयागराज म्हणाला या ठिकाणी भरपूर थंडी आहे सध्याला. तरी देखील या ठिकाणी लोक थंडीमध्ये आहेत. आजच जरा ऊन पडले. 2 दिवस सूर्य देखील दिसला नव्हता, अजिबात सूर्य दिसला नाही. हे बघा गर्दी लोकांची. अशा प्रकारे हे राम जन्मभूमीचा परिसर आहे. आतमध्ये मंदिर आहे, हनुमान गड्डी बाजूला राहते आणि हा राम जन्मभूमी. नमस्कार. एट 4 परत सांगा. 9370 70 70 हा घेतला. 11 पुन्हा 77 9370 11 77 84. करा आता, रिंग करा आता. इकडे बघ रे बाळा. बहिणी इकडे बघा. इकडे इकडं इकडे बघा. पण नाही मग पट्टन मारा इसरले गेले. दिसते का? दिसते का? ऍडव्हर्टाईजसाठी चाललंय आम्हाला माहित आहे. ऍडव्हर्टाईजसाठी चाललंय आम्हाला माहित आहे. आणि त्या ऍडव्हर्टाईज बी झालं आणि सगळं झालं ना. बघा माणसं कोण कोण आहेत मला ओळखायला पाहिजे ना. केव्हा तर झाडाखाली बसलो तर ही मावशी ह्या गावची, ती मावशी ह्या गावची असं म्हणत बसायला येते ना. शेतात गेलो केव्हा तर बघायला येते. पाणी पाजत असतं तर पाटात बसून करायला येते. इकडे वर करा. मान ते तब्येत बिघडली का हो त्यांचं बोलायला येतोय. हॅलो, या मावशी काय बोलत नाही कुमार शेठ. हा इकडे. हा जवळ घेतो. हा हा हा. काय होते? बटन दाबलं नव्हतं आणि बटन दाबलं नव्हतं मगाशी. वाळच फिरवतो ते. आता हाय चालू आहे. हा
मावशी जरा हस बघू. हा हा जरा हस की. हा हे कसं झालं. हा देवपण्णा. हा मामा मावशी तिकडे बघायला बघा. बघितलं असं करता बघा. आता बघितलं बघा. असं झालं काय ते. हा. मिस्त्री इकडे इकडे लक्ष द्या तुम्हाला. आवा बोलावलं तुम्ही लक्ष द्या इकडं. मावशी इकडे लक्ष द्या. जरा जागेवर थांबायचं आहे. उद्या या ठिकाणी सकाळी 8 वाजता बाहेर करा आणि आंघोळ इथंच करा. तिथं संगमला जिथं नदीचं संगम झालं ना तिथे या ठिकाणी उद्या अलाउड नाही आहे. योगी महाराज येणार आहे तिथले मुख्यमंत्री. इथं आंघोळ करायचं आणि आपण संगमला जायचं. हातपाय धुवायचं आणि यायचं आहे. आमची गाडी जात होती परंतु आता आमची गाडी जात नाही. उद्या बंद केल्या तिने. आता इथून ऑटोला जायचं. ऑटोला जायचं आणि ते संगम स्नान करायचं. आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूचं घर हे बघायचं यायचं आणि आपण रेल्वे प्लॅटफॉर्मला जाऊन राहायचं. हा ठीक आहे. बघा उद्या सगळ्यांनी सांगतो ऐकून घ्यायचं आहे. उद्या इथले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज येणार आहेत. या सिटीमध्ये गर्दी होईल उद्या. नदी संगमला या ठिकाणी आमची गाडी जात होती. आता गाडी उद्या आमची गाडी कुठं फिरणार नाही इथं कारण अलाउड नाही आहे. इथून उद्या आटून आपण इथं सकाळी स्नान करा. इथं संगमला उद्या उडी बंद केलेल्या आहेत. तिने येणार आहेत म्हणून उडी बिडी सर्व बंद केलेल्या आहेत. ऑटोनं नदीला जायचं आहे. तिथं हातपाय धुवा. डिस्कोर पाणी शिपडून घ्या. काय तिथून मग हनुमानाचं मंदिर दर्शन घ्यायचं. आनंद भवन म्हणून इथं या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूचं घर आहे. या ठिकाणी ते बघायचं. यायचं इथं आणि आल्यानंतर भोजन करायचं आणि रेल्वे स्टेशनला जाऊन राहायचं. हा आलं का लक्षात सगळ्यांना. नमस्कार मी संजय बोलतोय. आम्ही आलोय आता सध्याला प्रयागराज. याला पूर्वी नाव होतं इलाहाबाद. हे आहे आनंद भवन. आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं घर. हे पहा पहिल्याच्या पूर्वीचं घर कसं आहे बघा. बांधकाम बघा त्याचं कसं आहे. आणि हे पूर्ण सरकारला दान दिलेलं आहे. त्यांनी स्वतःची संपत्ती हे जे आहे ते सरकारला गव्हर्मेंटला दान केलेलं आहे त्यांनी. अशा प्रकारे आनंद भवन या बाजूला गार्डन आहे बसायला उठायला. हे पहा मागल्या बाजूला बी बिल्डिंग आहे. ही बी बिल्डिंग आहे. त्या साईडला बी काय हाय माहीत नाही परंतु त्या साईडला बी हे संपूर्ण त्यांच्या एरियामध्येच आहे. आणि याच्यामध्ये मुजिम आहे त्यांची माहिती पट. अशा प्रकारचं हे आनंद भवन म्हणतात त्याला. हे पहा मजूर लोक या ठिकाणी स्वच्छता करतात.
नमस्कार, मी संजय. हे पहा, आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचं घर आहे. हे मागील बाजू आहे. मागाशी जे व्हिडिओ बनवला होता तो पुढील बाजूचा होता. हे पहा, पूर्वीचं बांधकाम आहे. 1927 साली हे बांधकाम केलेलं आहे. 1927 साली अशा प्रकारे हे आनंद भवन आहे प्रयागराजमध्ये. नमस्कार. मी संजय बोलतोय. आम्ही आता सध्याला आहे प्रयागराज संगमवर. हा जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये माघ मेळा म्हणून या ठिकाणी तो उत्सव असतोय. माघ मेळ्याला याच ठिकाणी स्नान करायला येतात लोक. एक पवित्र मानलं जात आहे. अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे डेट लावलेला आहे लोकांशी यात्रेकरूंना राहण्यासाठी. हे तिकडे मी राहिलो, हे परिसर हे पार्किंगसाठी आहे. आज जरा थोडी लोकांना अडचण झालेलं आहे. इथले मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना जरा जास्त चालावं लागलं आहे. लोकांना त्रास सहन करावा लागतो. जाईल तिथं जास्त चालावं लागतं आहे. आजच या ठिकाणी त्यांचं आता सध्याला भाषण चालू आहे. त्यांचं हे बघा, ऐकायला मिळेल तुम्हाला थोडं थोडं. हे पहा, अशा प्रकारे माघ मेळ्याला बरेच भारतातून लोक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात. हे बघा, तिकडे जायची वाट आहे संगमवर. त्या ठिकाणी पुढे या ठिकाणी सभा आहे चालू. तिकडचा रस्ता बंद केलेला आहे. आणि परत हा मी आता कमानीला लावलेला कॅमेरा इकडून आता जनतेला सोडायला. गर्दी काय एवढी नाही, परंतु जरा मुख्यमंत्री आल्यामुळं जरा जनतेला त्रास होतो यात्रेकरूंना. नमस्कार. नमस्कार. या भुसावळमध्ये वीज निर्मिती होते. वीज निर्मित थर्मल प्लॅन्ट. आता मी रेल्वेची शिकले घेत आहे. रेल्वेतून चित्रीकरण करतो आहोत. हे थर्मल प्लॅन्टला आहे भुसावळमध्ये. नमस्कार. मुंबईची धावपळ बघा. कल्याण स्टेशन ही बघा, लोकल कशी भरल्या. आम्ही काशी यात्रा करून परत या ठिकाणी कल्याण स्टेशनला आलो आहे. या वेळेला हे सर्व आम्हाला काही बघायला मिळालं. काशी, अयोध्या, प्रयागराज करून आम्ही आता सध्याला कल्याण स्टेशनला आहोत. यात्रे आमची रात्री इथं 11 बसलेत. आता 9ला गाडी आहे आमची. हे बघा, गर्दी फुल आहे. लोकल गाडी आहे ही. लोकल गाड्या आता म्हणलं यो पण चाललाय वाचत लोक. यो बघा पळून त्याला गेला बघा पळून. नमस्कार, मी संजय बोलतोय.
हे बघा कल्याण स्टेशनवरचं बघा हे दृश्य. गर्दी किती आहे बघा कल्याण स्टेशनला. लोकल गाड्या आहेत ते दादरला ते जाणारे. हे बघा गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. सकाळच्या पारी कामाला जाणारे या ठिकाणी नोकर वर्ग असतात. अशा प्रकारे कल्याण स्टेशन आहे. नमस्कार. काय गेलं ते गेले, एवढं काय विचार करायचं. हां दोघं बी तुम्ही काय कसलं नाही करत ते.